श्री स्वामी समर्थ. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. सकाळची देवपूजा झालेली आहे आणि देवाला फुले अगरबत्ती वगैरे सगळं वाहून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. देवपूजा झाल्यावर प्रसन्न वातावरण तयार होतं घरामध्ये. जय कर जय कर जय बाप्पाला करा. झाडांना जपलं की ते आपल्याला किती सुंदर अशी फुलं देतात ह्याचं उदाहरण आज आपल्याला दिसतंच आहे. तर झाडाला पेरू लागले होते आणि लिंबही लागले होते. तर सकाळी मी डाळ आणि तांदूळ इडलीसाठी भिजायला घातले होते. तर म्हटलं चला आता संध्याकाळी वाटून ठेवावं, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला इडली करता येईल. जेव्हा कधी इडली खायची इच्छा होते आयुषची किंवा आमची कोणाचीही, तर आम्ही रेडीमेडच पीठ आणतो, कारण की इतका वेळही नसतो आमच्याकडे की वाटावं भिजा घालावं, लक्षात राहत नाही कामामुळे. आत्ता घरामध्ये सगळे साहित्य अवेलेबल होतं आणि वेळही होता. म्हटलं चला आपण इडलीचं भिजायला घालूयात आठवणीने. आणि उन्हाळ्यामध्ये एक गोष्ट आहे बरं का, उन्हाळ्यामध्ये इडलीचं पीठ मस्त फुगतं आणि वेळही जात नाही त्याला भिजण्यासाठी. तर इथं संध्याकाळी भिजाई घातलं की मस्त ते फसफसून वरती येतात सकाळपर्यंत. इडलीसाठी मी जवळपास आहे ना 1 किलो असे तांदूळ आणि पावशर अशी डाळ, उडदाची डाळ अशी भिजायला घातली होती. तर मी आता दोन्ही मिक्स करत करत वाटून घेते, कारण की मग ते व्यवस्थित होतंही. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं की बारीक होतं पटकन. आणि मोठं कंटेनर घेतलेलं आहे, मोठं पातेलं घेतलेलं आहे, कारण की मी सोडा मीठ वगैरे सगळं रात्रीच त्याच्यामध्ये घालते आणि ते फुगून इतकं वरती येतं की ते पातेलं अपुरं पडतं. त्यामुळे सगळ्यात मोठं जे पातेलं आहे 3 किलोचं असं, तर ते पातेलं घेतलेलं आहे मी इथं. याच्या अगोदर मी भरपूर इडली, डोसा किंवा आप्पेचं म्हणजे व्हिडिओज अपलोड केलेला आहे चॅनलवरती. पण म्हटलं इडलीच्या पिठाची प्रोसेस मी अगोदरती व्हिडिओ दाखवला नाही आहे आपल्या चॅनलवरती. म्हटलं आज आपण बनवणार आहोत, तर चला तुमच्यासोबत शेअर करूयात. तर मी खूप अगोदरपासून बनवते, कधी फेल गेलेली नाही आहे ही ट्रिक. तर कोणी ह्याच्यात मेथीदाणे वगैरे घालतात, कांदाही घालतात फसफसण्यासाठी, पण मी काहीच इनोसुद्धा यूज करत नाही. फक्त खायचा सोडा फुगण्याकरता आणि सॉफ्ट होण्यासाठी मी घालत असते. तर भरपूर जण इनो घालतात. मला इनो पर्सनली आवडत नाही, त्याचा लेमनचा वास वगैरे मला नाही आवडत. तर त्याच्यामुळे मी इकडं आपला खायचा जो साधा सोडा आहे तेच घालते. मेथीदाणे पण नाही घालत आणि कांदाही नाही घालत, कारण की त्याला वास लागतो परत. तर एकदम 10 ते 15 मिनटात माझं सगळं दळून झालेलं आहे पीठ. इकडं पाहू शकता तुम्ही. पीठ दळून झाल्याच्या नंतरनं भांडं हिसवून वगैरे स्वच्छ करून मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करते. खूप सारं पातळही नाही करायचं आहे, खूप सारं घट्टही नाही करायचं आहे, कारण की ह्याचं मी आप्पे किंवा इडली किंवा डोसा काही बनवून घेणार आहे. जेव्हा लागेल तसं तसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करत जाईन. तर सगळं एकत्रित करून हातानेच करते, चमच्याने नाही करत, कारण की हाताने व्यवस्थित एकत्रित होतं. तर सेकंडली ही स्टेप आहे की ह्याच्यामध्ये मीठ आपल्या चवीनुसार किंवा ह्या पिठाला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं आपण यूज करणार आहोत त्याच्यामध्ये. साधारण मी आत्ता 2च चमचे घालते, जर लागलंच तर परत घालेन, कारण की सांबार वगैरे बनवतं त्यालाही मीठ असतंच. तर सेकंड स्टेप आहे खायचा सोडा घातलेला आहे मी. सोडा मीठ सगळे एकत्रित करून परत एकदा मस्तपैकी हलवून घेत आहे. आणि थिकनेस पाहू शकता तुम्ही, तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. तर इकडं मी सगळे जे भांडे वगैरे झाले होते डाळीचे वगैरे सगळे, तांदळाचे वगैरे आणि मिक्सरचं जार वगैरे सगळं, आता मी जेवढं काही परत इडलीचं वगैरे राडा असतो की ते खूप सारे भांडे पडून जातात. त्याच्यामुळं पटापट जेवढे भांडे आहेत तेवढे इतके नाही आहेत, पण घासून टाकलेले बरे. उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आजचा व्लॉग खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी काय तो शूट केलेला नाही आहे. तर इकडं माझे भांडे धुवायचं चाललेलंच आहे. तर तुम्ही इडली करताना कशी भिजत घालता नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात की नाही तेही कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मी. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.